नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू. सर्व बाधा, संकट, विघ्न, समस्या आणि नकारात्मकता यामुळे पूर्णतः संपेल. मुलांची, पतीची आणि तुमची खूप प्रगती होणार आहे, कारण आज गुरुपुष्यामृत योगासोबतच विनायकी चतुर्थी आहे. गणपती बाप्पा सर्वांचे संकट, विघ्न दूर करणारे देवता आहेत, म्हणून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तर संध्याकाळी हा सकारात्मकतेचा उपाय तुम्हाला कसा करायचा आपण हे पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम गणगणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. आज अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा गुरुपुष्यामृत योग जोडून आलेला आहे. हा योग निज ज्येष्ठ महिन्यातील दुसरा गुरुपुष्यामृत योग असून या दिवशी विनायकी चतुर्थी, गजलक्ष्मी योग, गजकेशरी योग यांचा महासंयोग होत आहे. आणि आज तुम्ही नवीन खरेदी करणं, गुंतवणूक करणं आणि धार्मिक कार्यासाठी कोणतीही सुरुवात करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. तर मंडळी, आजचा हा दिवस तुम्ही साधा सुद्धा अजिबात समजू नका. या सर्व योगाच्या एकत्रित महत्वामुळे हा दिवस आर्थिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी चमत्कारिक मानला जातो. विनायकी चतुर्थी हे भगवान गणेशाची बुद्धी आणि विघ्नहर्ता या देवताची तिथी आहे. तर गुरुपुष्य योग हा माता लक्ष्मी आणि गुरुग्रहाच्या कृपेचा काळ आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने कामातील सर्व अडथळे दूर होतात, विघ्न दूर होतात आणि गुरुपुष्यामृत योगामुळे घरात स्थिरता येते, लक्ष्मी स्थिर राहते, पैशाची बचत आणि समृद्धी घरामध्ये येते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. नवीन उद्योग किंवा गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी अतिशय परिपूर्ण हा संयोग आहे. जेव्हा कुंडलीतील किंवा गोचरात गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रस्थानी असतात तेव्हा ते युतीत असतात, तेव्हा गजकेशरी योग हा तयार होतो. गज म्हणजे हत्ती, म्हणजे बुद्धी आणि शक्तीचे प्रतीक, आणि केशरी म्हणजे सिंह, शौर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक. तर तुम्हाला आजच्या या योगाचा फायदा काय होणार आहे, तर व्यक्तीला समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा, उच्च पद आणि कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळवून देण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. नोकरी व्यवसायात अचानक मोठी प्रगती होण्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर तुम्हाला घरातील नकारात्मकता नष्ट करायची आहे आणि त्यासाठी हा उपाय करणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यास तुमच्या घरातल्या सर्व कोणत्याही समस्या, संकटे असो त्या नष्ट होणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. प्रगतीचे मार्ग हे नक्की मोकळे होणार आहेत. तर पहा किती महत्त्वाचा हा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून तुम्हाला हे काम करणं आवश्यक आहे. हा योग प्रामुख्याने आर्थिक सुबत्तेशी संबंधित आहे. जेव्हा शुभ ग्रह, विशेषतः गुरु आणि शुक्र अनुकूल स्थितीमध्ये असतात तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होत असतो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीची गरिबी दूर होते किंवा पैशाच्या संबंधित कोणतीही चणचण जी आहे तर ती दूर होते. अडकलेला पैसा परत मिळतो, व्यवसायामध्ये नफा होतो आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत हे तयार होतात. इतका महत्त्वाचा महासंयोग हा आहे. आणि जेव्हा हे सर्व योग एकाच दिवशी येतात तेव्हा सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा शिगेला पोहोचलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रखडलेली कामं या दिवशी केलेल्या उपायामुळे मार्गी लागतात. तसेच गजकेशरी योगामुळे यश मिळते, गजलक्ष्मीमुळे पैसा मिळतो आणि विनायकी चतुर्थीमुळे बुद्धी आणि रक्षण लाभते आणि गुरुपुष्यामृत योगामुळे या सर्व गोष्टी दीर्घकाळ टिकून राहतात. तुम्हाला या महासंयोगाचा लाभ घेण्यासाठी हा उपाय करायचाच आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्षुल्लक कारणांवरून भांडणं होत असतील, कटकटी होत असतील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामाला यश मिळत नसेल, पतीचे उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, मुलांची बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे पण ते अभ्यास करत नाही, तर आजच्या सारखा शुभ योग कोणताही नाहीये.
कारण आज विनायकी चतुर्थी आहे, साक्षात बुद्धीचे देवता यांची देखील तिथी आज असल्यामुळे आजचा हा महासंयोग खूप महत्त्वाचा आहे. गुरु आणि बुद्धीचे देवता गणपती बाप्पा आणि लक्ष्मी आणि विष्णू यांचे सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी महत्त्वाची तिथी आहे. तुमच्या घरामध्ये पैसाच येत नसेल आणि आला तर तो टिकून राहत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारपण किंवा अनेक समस्यातून तो घराच्या बाहेर निघून जात असेल, तर आजच्या संध्याकाळी फक्त एक छोटासा हा विधी करायचा आहे. या सर्व समस्यांसाठी हा उपाय जो आहे तर तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे, खूप प्रभावी ठरणार आहे. तर आज हा विधी करून तुमच्या उंबरठ्यावर देखील एक गुप्त वस्तू तुम्हाला जाळायची आहे. म्हणजेच काय, तर घरामध्ये हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर हे भांड तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि एक गुप्त वस्तू त्यामध्ये टाकायची आहे. फक्त ती एक वस्तू उंबरठ्यावर जळताच तुमच्या घरातील नकारात्मकता, अलक्ष्मी कायमचं घर सोडून निघून जाणार आहे. अगदी तुमचे कट्टर दुश्मन कोणतेही असो, शत्रू असो, कोणताही शत्रू असो, जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी तुमच्याविषयी कटकारस्थान वाईट विचार करतात, त्यांना तुमचे चांगले बिलकुलच बघवत नाही, देखवत नाही, तर अशा शत्रूचा त्रास देखील नष्ट करण्यासाठी, त्यांनी तुमच्याविषयी चांगला विचार करण्यासाठी देखील हा उपाय फायदेशीर आहे. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील, तुमच्या पतीची, मुलांची खूप प्रगती होणार आहे. तर ती एक चमत्कारिक वस्तू कोणती आहे, ती कशी जाळायची, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं का आहे आणि तिच्यामध्ये एवढी शक्ती काय आहे, हे सर्वच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे आणि अतिशय फायदेशीर हा उपाय प्रत्येकालाच ठरलेला आहे. गुरुपुष्यामृत योग हा सर्वार्थ सिद्धी योग आहे. नक्षत्रांपैकी म्हणजे 27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे आणि हा नक्षत्रांचा राजा आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो आणि म्हणूनच याच दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला अनेक पटीने फळ हे प्राप्त होण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. गुरुग्रह म्हणजे बृहस्पती, हा ज्ञान, संपत्ती, विवाह यासाठी भाग्यकारक मानला जाणारा ग्रह आहे. गुरुवार हा गुरु बृहस्पतीचा वार आहे. नक्षत्रांचा राजा पुष्य नक्षत्र आणि विनायकी चतुर्थी, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मदिवस देखील गुरुपुष्यामृत योगावरती झालेला आहे. तर हे सर्वच महासंयोग एकत्र आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही दिवसाची वाट पाहण्याची गरज नाहीये. आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. कारण विचार करा, या दिवशी ब्रह्मांडातून किती सकारात्मक ऊर्जा ही पृथ्वीवर येत असेल, तर तुमच्या आजूबाजूला किती सकारात्मक लहरी असतील. बऱ्याचदा काय होत असतं की आपण आपल्या घरामध्ये खूप कष्ट, मेहनत करत असतो, पण पैसा टिकत नाही, कोणत्याही कारणाने बाहेर जातो, सकारात्मक एखादी नजर दोष किंवा शत्रुबाधा असेल, तर त्यामुळे अशा असंख्य समस्या तुमच्या घरावरती नेहमी येत असतात. काही लोकांची वाईट नजर सुद्धा तितकीच तीव्र असते की त्यांच्या नजरेमुळे तुमच्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे तुमच्या मुलांची देखील प्रगती होत नाही. म्हणजेच ते त्यांची बौद्धिक क्षमता कितीही असो, पण त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. तुमच्या घराला नेहमी आजारपण येत राहते. त्यासोबतच आपण कोणाचं कधीही वाईट चिंतत नाही, तरीही आपल्यासोबतच असे का होते असे नेहमी आपल्याला वाटत असते. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण मेहनत करतो आणि आपली प्रगती होते, त्यानंतर लोकांना तेही जमत नाही. ज्या झाडाला गोड फळे लागत असतात त्याच झाडाला लोक दगड मारत असतात, अशी स्थिती होत असते. तुमच्या कुटुंबाची प्रगती, तुमचं कुटुंब सुखी आहे हे बघून लोक जळत असतील आणि हीच वाईट नजर आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असते आणि म्हणूनच आजची संध्याकाळ त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजच्या संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळून तुम्ही थोड्या वेळासाठी उंबरठ्यावर नेल्यास वाईट शक्ती कोणतीही असो तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. त्या शक्तीचा मुळासकट नाश होणार आहे. तो उपाय केल्यावर शत्रूची वाईट नजर दूर होते, शत्रूचा त्रास कमी होतो. तर ती चमत्कारिक वस्तू कोणती आहे हे आपण लगेचच बघूयात. तर ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहजच मिळणारी आणि आपण नेहमी वापरत असणारी, तंत्रशास्त्रामध्ये अत्यंत उच्च स्थान असलेली ती म्हणजे काळी मिरी आणि त्यासोबतच भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर हा शुद्ध कापूर असतो आणि त्यासोबतच अखंड फुलाच्या लवंगा आपल्याला एकत्र जाळायच्या आहेत आणि हे करताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. पण थांबा, या वस्तू घेऊन लगेचच जाळायच्या असं नाही, तर त्यामागे काही नियम आहेत, तरच त्या वस्तूंचा तुम्हाला फायदा होणार आहे. या उपायाचा तुम्हाला फायदा निश्चितच होईल, अन्यथा होणार नाही. तुम्ही बरोबर ऐकला आहात. काळी मिरी खूप महत्त्वाचे आहे, पण ते नुसतीच जाळायची नाही, तर त्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि विशिष्ट पद्धतीने ती आपल्याला जाळायची आहे. ही जी वस्तू आहे तर ती
जाळताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला असावे याचे काही नियम देखील आहेत. जर तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचा तुम्हाला बिलकुलच फायदा होणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार आणि तंत्रशास्त्रानुसार मिरीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे आणि सर्वात शक्तिशाली असं म्हटलं जातं. जेव्हा कापुरासोबत आणि उंबरठ्यावरती आपण आपल्या घरामध्ये काळी मिरी जाळतो आणि एक विशिष्ट मंत्र उच्चार करतो, तेव्हा घरात निर्माण होणारा धूर हा घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि कुठलाही वाईट दोष असो तर तो नष्ट करत असतो. तर चला आपण बघूयात आता ही वस्तू कशी जाळायची. तर आज संध्याकाळी अजून आपल्याला 3 चमत्कारिक उपाय करायचे आहेत. तुमच्या घराचा उंबरठा हा तुमच्या घरामध्ये फक्त येण्या जाण्याचा मार्ग नाहीये, तर तो तुमच्या घराचा सर्वस्व आहे, जिथून माता लक्ष्मी प्रवेश करत असते. लक्ष्मी स्वरूपच त्याला म्हणता येईल. लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी सकारात्मकता असायला हवी. आणि या उंबरठ्यावर तर त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावरती हा एक उपाय करायचा आहे. तर तो तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे. तो उपाय तुम्हाला 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये करायचा आहे. आणि अजून 2 उपाय आहेत, तर ते तुम्हाला रात्री 11:30 वाजेपर्यंत कधीही करता येतील. जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात तेव्हा त्या संध्याकाळात हा उपाय करणं सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. आणि ज्यांना वेळच नसेल त्यांनी रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी स्वच्छ हातपाय धुवायचा आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी एक मातीची पणती लागणार आहे, किंवा तुम्ही कोणत्याही धातूचं निरांजन घेतलं तरीही चालेल, किंवा तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला 4 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 7 अखंड काळे मिरी ठेवायचे आहेत. आणि ही चांगली घ्यायची आहेत, किडलेली नसावीत किंवा तुटलेल्या नसाव्यात. अखंड काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत, 7 तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमचं घर स्वच्छ असायला हवं, दारं खिडक्या उघड्या असायला हव्यात. उंबरठा तुम्हाला सकारात्मक करायचा आहे. त्यासाठी उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. आणि त्यानंतर दोन्ही बाजूला एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुपाचा दिवा लावला तर उत्तम ठरेल. आणि हे दोन्ही दिवे तुम्हाला पूर्व दिशेकडे तोंड करूनच लावायचे आहेत. त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्ही करू शकता. तर जे तुम्ही मातीची पणती किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भीमसेनी किंवा साधा कापूर ठेवायचा आहे, 7 काळे मिरी आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. आणि हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर उंबरठ्यावर देऊन मधोमध ठेवायचा आहे. कापूर जाळताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. त्याआधी कापूर जळत असताना दोन्ही हात जोडून डोळे मिटून कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. मंत्र उच्चार करायचा आहे. त्यानंतर मनातल्या मनात असं म्हणायचं आहे की हे कुलदेवी, हे वास्तुदेवता, आजच्या या उपायाचं मला सकारात्मक फळ मिळू दे. कारण आजच्या या महासंयोगावर, शुभयोगावर आणि पवित्र दिवसावर मी काही उपाय करत आहे, तर माझ्या घरातील अलक्ष्मी, आजारपण, शत्रूचा त्रास, संकट, विघ्न, समस्या आणि नकारात्मकता पूर्णतः नष्ट होऊ दे. आणि हे सर्व काही आगीमध्ये या भस्म होऊन आमच्या कुटुंबाची प्रगती होऊ दे. आयुष्यातील सर्व अडथळे दूर कर आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे. माझ्या मुलाबाळांचे, तुम्ही कुटुंबाचे रक्षण करा. आणि यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्ही पहा, काळी मिरी जळत असताना त्यामधनं तिखट आणि उग्र धूर निघत असतो. तो धूर तुमच्या घरातील वाईट शक्तींचा नाश करत असतो, नकारात्मकतेचा नाश करत असतो. भीमसेनी कापुराचा सुवास हा घरामध्ये सकारात्मकता आणत असतो. आणि हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम होणार आहेत. तर हे 24 तासातच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जाणवेल आणि काही दिवसातच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वातावरण संपुष्टात येईल आणि सकारात्मक वातावरण घरातील वादविवाद नष्ट होतील आणि घरामध्ये सुख शांती नांदताना दिसेल आणि पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. त्याचबरोबर तुमची मुलं ज्या खोलीमध्ये अभ्यास करत आहेत, नेहमी करत असतील, त्या खोलीमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी पिवळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यावर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पिवळं फूल टाकायचं आहे. आणि याची पोटली तयार करून तुमच्या मुलांच्या टेबलवर ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकलं तरीही उत्तम ठरेल. पिवळा रंग हा बृहस्पती ग्रहाशी जोडला गेलेला आहे. आणि या उपायाने तुमच्या मुलाचा गुरुग्रह नक्कीच मजबूत होईल आणि त्यांना अभ्यासामध्ये नक्कीच त्यांची प्रगती होईल. आता त्या कापराचे जे काही साहित्य आहे, म्हणजे जे जळलेलं साहित्य आहे, त्याचं काय करायचं तर हे आपण पुढे पाहणार आहोत. तर हा पोटलीचा जो उपाय तुम्ही करत आहात, तर तुमचं मूल लहान असेल तर 7 वेळेला तुमच्या मुलांच्या पाठीवरून आईने हात फिरवायचा आहे. आणि मुलं जर मोठी असतील तर आईसाठी
ते लहानच असतात, तर त्यामुळे मोठ्या मुलांचं देखील तुम्हाला पाठीवरनं हात फिरवायचा आहे. 7 वेळेला तुम्हाला फिरवायचा आहे, तर फायदेशीर हा उपाय आहे. त्यानंतर दुसरा एक उपाय करायचा आहे, जो तुम्ही दुपारी करू शकता आणि संध्याकाळी देखील करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाचे कोरे वस्त्र लागणार आहे. त्यामध्ये खळकुंड ठेवायचा आहे. 7 तुम्हाला तांदळाच्या अक्षता ठेवायच्या आहेत, म्हणजे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि थोड्याशा पिवळ्या करून तुम्हाला ते ठेवायचे आहेत. आणि हा उपाय घरातील ग्रहलक्ष्मीने आवर्जून करायचा आहे. तुमच्या घरामध्ये पैशाचा आवक वाढेल आणि स्थिर देखील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राहील. तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला 1 रुपयाची किंवा 2 रुपयाची नाणी ठेवायची आहेत. तर देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि ही पोटली भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम ब्रह्म बृहस्पते नमः या दोन्ही मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे किंवा 21 वेळेला केला तरीही चालेल. आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेली ही पोटली तिथून उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. तंत्रशास्त्रामध्ये याला कुबेर भांडार पोटली असंही म्हणतात. ही अभिमंत्रित केलेली पोटली गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवता तिथे ही पोटली कधीही तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासणार नाही. तुम्हाला हा उपाय करताना लक्ष्मीचा मूळ मंत्र, कलात्मक मंत्र, हा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणणं शक्य झालं तर तो आवर्जून तुम्हाला म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. कोणताही उपाय करताना नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. जो तुम्हाला पहिला कापुराचा उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय करून झाल्यानंतर त्यातल्या ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर त्याविषयी राग, द्वेष, वाईटता मनामध्ये आणायची नाही. तुम्हाला हा उपाय तुमच्या घराच्या कल्याणासाठी करायचा आहे. कोणताही शत्रूचा त्रास कमी व्हावा यासाठी करायचा आहे. शत्रूचे वाईट तुम्हाला काहीही बोलायचे नाही. शत्रूने फक्त आपल्याला त्रास देऊ नये अशीच आपल्या मनामध्ये भावना आणायची आहे. कापुराच्या उपायाची उर्वरित माहिती आता आपण पाहूयात. तर कापुराचा उपाय करताना तुमचं तोंड हे पूर्व पश्चिम दिशेला असावं. देवघरामध्ये तुम्ही कापूर पेटवल्यानंतर काळी मिरी तुम्ही कापुरासोबत टाकलेली असणार आहे. तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, ज्याचे तंत्रशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. त्या तेजपत्र्यावर तुमची इच्छा 1 ते 2 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायची आहे आणि लिहिलेल्या इच्छेसकट ते तमालपत्र त्या कापुरावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते प्रज्वलित करू शकता. ती ही महत्त्वाची टीप आहे. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमचं काम मार्गी लागण्यासाठी तुम्हाला हा तमालपत्राचा उपाय आवर्जून करायचा आहे. युनिव्हर्सला तुम्हाला सांगायचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर हे भांड तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या घराच्या कोपऱ्यातून साठलेली नकारात्मकता जी आहे तर ती यामुळे नष्ट होते. नंतर हे भांड उंबरठ्यावर थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. संकट, विघ्न, अलक्ष्मी घराच्या बाहेरच राहणार आहे, घरामध्ये येणार नाही. संपूर्ण कुटुंबाची 100% प्रगती होणारच आहे. आणि हा कापूरचा उपाय केल्यानंतर कापूर पूर्णपणे शांत झाल्यानंतर उरलेली जी राख आहे तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्यामुळे कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर त्या घरात कोणताही उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने सोडून घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो. उपाय करताना आवर्जून लक्ष्मीचा मूळ मंत्र म्हणणं शक्य झालं तर नक्की म्हणा. कमलात्मक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. तो खूप फायदेशीर मंत्र आहे. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये त्यामुळे प्रवेश करेल इतका हा मंत्र प्रभावी आहे. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल आणि धनसंपत्ती तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. लक्ष्मी येणे म्हणजे फक्त पैसाच येणे नाही. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल तर त्यासाठीच हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.